अर्थ नाचू का कोठर नाचू, अर्थ नाचू का कोठर नाचू, धरतरीच्या पाठीवर धरतरी माझी मायूर, तिला मी पाय करे पुकार, बिरसा मुंडा करे पुकार. सर्वप्रथम 9 ऑगस्ट आदिवासी ताकीद दिनाच्या सर्व ग्रामस्थांना, अतिथीगणांना खूप खूप निसर्गकारी रंगीबेरंगी शुभेच्छा. त्यासोबत आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे, जननायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा, श्री छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, वीरंगना झलकारीबाई, चिरनेरचा घाण्यावार नाग्या काटकरी, रॉबिन हुड कंट्या मामा, उमा नाईक, खाजा नाईक, भागोजी नाईक, राणी दुर्गावती, सिद्धू भैरव कालूचा, भारताचे प्रथम क्रांतीवीर तिलका मांझी, संविधान सभेचे सदस्य जयपाल सिंग मुंडा, डॉक्टर गोविंद गारे व ज्या ज्या महामानवाने त्या भारत देशाच्या कल्याणाकरिता व ज्या ज्या महामानवाने त्या निसर्गाच्या त्या प्रकृतीच्या रक्षणाकरिता आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या सर्व महामानवास माझा लाल सलाम. त्यासोबत त्या धरती मातेला, या चांदा सूर्याला वंदन करून मी वैभव अरुणा गोविंद पवार, आदिवासी क्रांतीवीर राघोजी भांगरे सामाजिक संस्था, दिवाळी गणेशपुरी उसगाव व आदिवासी समाज प्रतिष्ठान वज्रेश्वरी यांचा सदस्य या नात्याने आपले विचार व्यक्त करतो. बघा, आज 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिन खऱ्या अर्थाने आदिवासी समाजासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून या दिवसाला महत्त्व प्राप्त आहे. संयुक्त राष्ट्र संघ युनेस्कोच्या बैठकीत 9 ऑगस्ट हे आदिवासी जागतिक दिन हा ठराव पास करण्यात आला. अमेरिका, चीन, फ्रान्स, इंग्लंड असे 193 देश युनेस्कोचे सदस्य आहेत. 9 ऑगस्ट संपूर्ण जगामध्ये आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात यावा हे त्यांनी आव्हान केलं, हे त्यांनी सांगितलं. कारण की येत्या काळात आदिवासी समाज संस्कृती फक्त म्युझियम मध्ये पाहायला मिळेल की काय, हा धोका वेळेस ओळखून संयुक्त राष्ट्र संघाने घेतलेले हे पाऊल, हे निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण संयुक्त राष्ट्र संघाला देखील माहिती झाले की या जगाच्या शांतीसाठी आज हवी आहे आदिवासी क्रांती. या निसर्गाला वाचवायचं असेल, या पर्यावरणाला अबाधित ठेवायचं असेल, आज ग्लोबल वॉर्मिंग सारख्या घटनेने संपूर्ण जग भयभीत झालेला आहे. अनेक गोष्टी आहेत आणि त्यांना देखील माहिती आहे की आज आदिवासी संस्कृती टिकली तरच हे जग टिकणार आहे. आणि म्हणून त्यांना, कारण की आदिवासी संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थाने निसर्ग संवर्धनाचं कार्य केलं जातं हे त्यांना देखील माहित आहे. बघा, माझा आदिवासी समाज खऱ्या अर्थाने धरती मातेची पूजा करतो, कंसरी गावकरी या देवांची पूजा करतो. बघा, माझा आदिवासी समाज खऱ्या अर्थाने ज्या वेळेला त्या धरती मातेला वंदन करतो. बघा मिलिंद दादा, व्हिडिओ एखादी बनवा यावरती. चालेल. बघा, माझा आदिवासी समाज या धरती मातेला वंदन करतो तेव्हा आदिवासी भाषेत काय म्हणतं. कारण की आजचे जे न्यूज चॅनल आहेत बरेचसे वरच्या लेवलला शेती लाडकी लोकांचे आपल्या आदिवासींचा न्यूज पडत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, बघा आदिवासी भाषेमध्ये माझा आदिवासी समाज धरती मातेला वंदन कसं करतो. बघा, अर्थ नाचू का कोठर नाचू, अर्थ नाचू का कोठर नाचू, धरतरीच्या पाठीवर धरतरी माझी मायूर, तिला मी पाय कसा लावूर. अर्थ नाचू का कोठर नाचू, अर्थ नाचू का कोठर नाचू, गावतरीच्या पाठीवर गावतरी माझी मायूर, तिला मी पाय कसा लावूर. अर्थ नाचू का कोठर नाचू, अर्थ नाचू का कोठर नाचू, कंसरीचे मारावर कंसरी माझी मायूर, तिला मी पाय कसा लावूर. बघा, या आदिवासींच्या या वंदन गीतावरून सगळ्यांना कळेल की आदिवासींचा या निसर्गाचं नातं काय आहे हे आता सगळ्यांनी समजलं पाहिजे. कारण की संयुक्त राष्ट्र संघाने हा आदिवासी दिन कशासाठी दिला, फक्त आदिवासी समाजासाठी नाही तर इतर सगळ्या समाजाने आदिवासी संस्कृतीचा आता स्वीकार करणे गरजेचं आहे. कारण जर पृथ्वीला वाचवायचं असेल, निसर्गाला अबाधित ठेवायचं असेल तर एक मात्र पर्याय ती म्हणजे आदिवासी संस्कृतीचा प्रचार प्रसार हा सर्वत्र झाला पाहिजे. आणि माझ्या आदिवासी बांधवांना सर्वांना सांगतो, प्रत्येक ठिकाणी
आपण आदिवासी संस्कृतीचा प्रचार प्रसार हा केलाच पाहिजे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. खऱ्या अर्थाने आज आपल्याला या जगाचं प्रतिनिधित्व करायचंय, या जगाला वाचवायचंय. पुन्हा एकदा आदिवासीला अशिक्षित म्हणून लेखलं जातं, परंतु निसर्गाचा दांडगा अभ्यास असलेला समाज हा माझा आदिवासी आहे, हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. बघा अशा अनेक गोष्टी आहेत. मी युवकांना सगळ्यांना सांगतो, प्रत्येकाने आपल्या संस्कृतीचा स्वीकार आणि प्रचार प्रसार हा झाला पाहिजे. याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण वज्रश्री गणेश आपल्या पंचकृषीमध्ये प्रयत्न करूया सगळ्या ठिकाणी. थोडक्यात बघा, आज आपण जात पडताळल्या जातो, त्यावेळेला आपल्याला अधिकारी लोक आदिवासी देवतांची नावं विचारतात, परंतु आमच्या युवकांना ती नावं येत नाही. प्रकाश बंधू नेहमी सांगत असतात आम्हाला, आदिवासी देवतांची नावं येत नाही, त्यांच्यासाठी थोडक्यात थोडीशी आदिवासी देवतांची नावं घेऊ इच्छितो. वाघोबा, हिरवा, फिरोबा, हिमाय, हुमाय, गिरिजाय, म्हसोबा, नारकदेव, चेडोबा चेडा, घोडी चेडा, तोडणी चेडा, मकरी चेडा, मकरीत गवली चेडा, वावटीचा चेडा, जंगली चेडा, धरतरी, कनसरी, गावतरी, अस्तरी, कालिजग, सौरी, सनवरे, सोरे, खाडीचा देव, भरान देव, चांद देव, ढगेसर, विजेसर, विजापत, विजेसर, थापेसर, लिपेसर, खाचेसर, खांबेसर, गाणेसर, भोगेसर, सतीमाता, जांभूळ, चित्ता, चिमटी, हलदाय, कानुदेव, टिकमदेव, पर्वतदेव, दगडीदेव, दहीचा देव, धरणाकोरी, निर्वनदेव, उगवता बेडा, मंगलवादेव, वंगनाचा देव, वीरदेव, वयोबादेव, धोटी, नीमादेव, गैलादेवी, कोताराने, कारवती देवी, काळीदेवी, सोनीजल, रूपाजल, पावसादेव, वावडीगिरा, किरण मोकळा, कृतीदेव, दुर्गा देवी, बाया, गिरा, चंद्राय, कुकवाय, वज्राय, एक शिर्या, मत्स्यसरस. बघा, ही खऱ्या अर्थाने आदिवासी देवतांची नाव आहेत आणि आदिवासी देवता आहे ही नाव आहेत हे सगळं देवतांची नावं ही सगळे निसर्गाची नाव आहेत. कारण आदिवासी हा खऱ्या अर्थाने वास्तविक आहे, आदिवासी नास्तिक नाही, कोणीच नाही. आदिवासी खऱ्या अर्थाने वास्तविक आहे आणि ही भूमिका येणाऱ्या काळात आपल्याला जगाला दाखवायची आहे, सगळ्यांना दाखवायची आहे. कारण की आज आमची संस्कृती स्वीकारली नाही तर आज हे चाललंय सगळ्या गोष्टी, याला मुकावं लागेल. हे सगळ्यांनी लक्ष असू दे, एवढंच बोलतो, हे माझे शब्द संपवतो. जय आदिवासी, जय प्रकृती, जय संविधान.